नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते. तर आपल्याला आपण जे देवाभोवती जे रांगोळी काढतो देवाजवळ, त्याऐवजी आपण ही मोत्यांची रांगोळी ठेवू शकतो. अशी रांगोळी मी तुम्हाला आज शिकवणार आहे. तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. हे बघा, आपल्याला अशी रांगोळी बनवायची आहे. तर याला याला लागणारे साहित्य हे बघा, हे 6 नंबरचे सर्व प्रकारचे मणी मी घेतलेले आहे. आणि हा नायलॉन धागा, ही सुई आणि ही कैची. तर करायची सुरुवात. हे बघा, हे आता गुलाबी कलरचे मणी घ्यायचे आपल्याला. 4 मणी घेतलेले. हे 4 मणी घेतल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची. आता हा पुढचा मणी घेतला. आता हा धागा आपल्याला कट करून टाकायचा. आता इथे 3 मणी आपल्याला पिवळे ओळायचे आहे. हे बघा, 1 2 आणि 3. हे असं 3 मणी या एकाच मण्यातून असं काढायचंय आपल्याला. हे असे. आता पुढचा मणी घ्यायचा, तेव्हा पण 3 मणी ओळायचे आपल्याला. 3 मणी ओळत हा असा स्क्वेअर तयार होईल. हे बघा, असं प्रत्येक मण्याला 3 वेळा 3 मणी घेऊन असं करायचं आहे. हे बघा, असं तयार होईल स्क्वेअर. हे बघा, हे स्क्वेअर असे 3 केलेले आहे मी. असे स्क्वेअर होतात. प्रत्येक मण्यावर 3 मणी ओळून आपल्याला पुढे न्यायचं असतं. आता आपल्याला मी हे जॉईंट कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला पांढरा मणी लागेल. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही कलर वापरला तरी चालेल, तुम्हाला जो वाटेल तो. हे बघा, हा मणी घ्यायचा आहे कोपऱ्यावरचा, हा असा. आणि हा मणी एक अजून घ्यायचा. हे बघा, असं जॉईंट होऊन जाईल. ओके. हे पॅक करून टाकायचं पुन्हा छान. हे आता पूर्ण असे जॉईन करून घ्यायचे पहिले, आणि मग हा वरचा भाग करायचा आहे आपल्याला. हे बघा, मी आता इथे तुम्हाला हा वरचा भागही करायला शिकवते. हे बघा, कसं पान कसं केलेलं आहे मी. आता इथे आपल्याला हिरवे मणी ओळायचे आहे. 5 मणी ओळायचे. 1 2 3
4 आणि हे 5. आता हे 5 मणी ओढल्यानंतर आपल्याला यात हे लाल मणी आपल्याला 3 टाकायचे. 2 आणि 3. हे 3 मणी सोडून द्यायचे आणि या एका मण्यातून आपल्याला काढायचं. ठीक आहे, हे बघा असं. हे असं एका मण्यातून आपण काढलं. आता आपल्याला 4 मणी हिरवे ओळायचे आहे. परत हे 4 मणी ओढल्यानंतर हे इकडनं ओढायचे, असं असं काढायचं आपल्याला. हे असं. तेव्हा तो हा असा आकार तयार होईल. हे असं. हे बघा असे असे एक एक जॉईंट करत जायचे आणि मोठा धागा घेतला तर इथून मण्यांमधूनच सरळ सरळ आपल्याला सुई नेता येते आणि हे पान पण तयार करता येते. प्रत्येक वेळी तसंच करायचं. हे मणी जोडत जायचे, परत पुढे नेलं की पान तयार करायचं. असं करत करत पूर्ण रांगोळी तयार करायची. तुम्हाला ही रांगोळी करताना काही अडचण आली तर कमेंट करून मला विचारू शकता. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन